नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे. म्हणूनच आपण आत्तापर्यंत स्ट्रेस मॅनेजमेंटवरती वेगवेगळे व्हिडिओज केलेले आहेत, अँगर मॅनेजमेंटवरती व्हिडिओज आहेत, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कसे वापरायचे यावर आपण बोललेलो आहोत. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करायची जेणेकरून आपला स्ट्रेस कमी होईल यावरती व्हिडिओज आहेत. आणि CBT, RBT या ज्या सायकोथेरपीज आहेत ज्या आपल्याला वेगळा दृष्टिकोन देतात नवीन विचार करण्यासाठी, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओज आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आवर्जून बघा आणि त्या तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. त्याचे ज्या लिंक्स आहेत त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतात, त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला तिथून घेता येऊ शकेल. तर आज आपण जे बोलणार आहोत ते आपल्या ज्या गोष्टी आपण खूप जास्त विसरण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल. आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी ज्या कडवट आहेत आपल्या आयुष्यामध्ये किंवा ज्या खूप नेगेटिव्ह आहेत, ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत, आणि आता आपल्याला असं वाटतं की आता आपल्या त्या गोष्टींना विसरायला हव्यात किंवा त्या कसंही करून मनातून जायलाच पाहिजे, आपल्याला त्या आठवणी यायलाच नकोत. मग ते काही दुःखद प्रसंग झालेले असतात, कोणाशी तरी सेपरेशन झालेलं असतं, एखाद्या माणसाचा आयुष्यातनं निघून जाणं असू शकतं, किंवा काही कडवट प्रसंग असे असतात की जिथे अपमान झालेला असतो, खूप मोठं अपयश आलेलं असतं किंवा एखादी दुर्घटना झालेली असते. काहीही असू शकतं की जिथे तुम्हाला दुःख झालेलं आहे, तुम्ही दुखावल्या गेल्याची भावना तिथे आहे, खूप जास्त संतप्त रागाची भावना तिथे ते आठवल्यानंतर तुम्हाला होते आहे, किंवा असं कुठलीही काहीही मेमरी, नेगेटिव्ह मेमरीज ज्या असतात त्या तुम्ही खूप धडपड करता की ते बदलायला, ते जायला हवं आहे मनातून, त्या गोष्टी मला आठवायलाच नको. तर त्या आठवू नयेत ह्याच्यासाठी मी काय करू, असा खूप जणांचा प्रश्न असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण छोट्या छोट्या गोष्टी डिटेलमध्ये आज बघणार आहोत, कारण खूप जणांना हा त्रास होतो. जुन्या गोष्टी आठवत राहतात, पुन्हा पुन्हा ते मनामध्ये घोळत राहतात आणि त्यांना असं वाटतं की काही केलं हे मनातनं जायला हवं आहे, ह्या गोष्टींचा त्रास मला नको आहे. तर आता मुळात सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे आपण की आपल्याला जे मिळालेलं स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या खूप नैसर्गिक आहेत आणि त्या निसर्ग धर्मानुसार त्या गोष्टी चालणार आहेत. म्हणजे ज्याची त्याची जी मेमरी आहे त्याच्यानुसार, म्हणजे शारीरिक रचनेनुसार किंवा मानसिक काही गोष्टी असतात त्याच्यानुसार ते व्यक्तिपरत्वे बदलत जातं की कोण किती गोष्टी लक्षात ठेवतंय आणि कोण किती गोष्टी पटकन विसरतंय. पण सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आपण ही समजून घेऊयात की जिथे आपल्या भावना जोडलेल्या गेलेल्या असतात ना, जसं मी म्हटलं की एखादी गोष्ट खूप दुःख देऊन गेलेली आहे आपल्याला, त्याच्यामुळे खूप दुःख झालं होतं, खूप अपमान झाला होता, खूप नैराश्याची भावना आलेली होती, किंवा खूप दुखावले गेल्याची भावना असेल, कुठल्याही नकारात्मक आणि तीव्र भावनेशी जर एखादी गोष्ट जोडली गेलेली असेल तर आपण सहसा ती गोष्ट विसरत नाही, कारण आपण त्याला इमोशनल मेमरीज म्हणतो की जिथे आपल्याला इमोशनल अटॅच असतात. सेम गोष्ट आपल्याला पॉझिटिव्ह भावनांच्या बाबतीत सुद्धा दिसते. ज्या ज्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप चांगल्या झालेल्या आहेत, आपण जिथे खुश झालेलो असतो, एक्सायटेड असतो, तिथे आपल्याला त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात आणि आपल्याला ते आठवून आठवून छान वाटतं. पण इथे तसं नाही आहे ना. इथे आपल्याला ते आठवून आठवून वाईट वाटतं, आठवून आठवून राग येतो, आठवून आठवून त्याचा त्रास व्हायला लागतो आणि आत्ताच्या आयुष्यामध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणून आपल्याला वाटतं की आपण ह्याच्यापासून लांब गेलं पाहिजे. पण जसं मी मगाशी म्हटलं, सगळ्यात पहिला मुद्दा आपण हा समजून घेतला पाहिजे की हे सगळं नैसर्गिक आहे. आपल्या हातात नाही एखादी गोष्ट मुद्दाम विसरणं किंवा मुद्दाम लक्षात ठेवणं. ती जशी घडतीये तशी ती घडणार. मग आपण तिच्या निसर्ग धर्मावरती अटॅक करण्यापेक्षा किंवा ते विसरायलाच पाहिजे असा अट्टाहास धरण्यापेक्षा आपल्याला ती गोष्ट आठवल्यानंतर आपण काय करायचं किंवा त्याचा अर्थ कसा काढायचा आपल्यासाठी, हे आपल्या हातात आहे आणि तो पूर्ण कंट्रोल आपला आहे, ती पूर्ण चॉईस आपली आहे, ती निवड आपली आहे की आता ही मेमरी मला आली आहे, ती नैसर्गिक आहे, ती येणार, कधीही येणार. म्हणजे एखादी घटना आयुष्यात घडली आहे, त्याच्याशी संबंधित काहीतरी आत्ता घडतंय किंवा डोळ्यासमोर आलंय किंवा टीव्हीवरती काहीतरी बघितलं, मोबाईलवर काहीतरी बघितलं, तर ती गोष्ट आठवणं हे त्या मेंदूमध्ये घडणारे ते बदल आहेत आणि त्याच्यामुळे ते आठवत आहे, जे की नैसर्गिक आहे.
पण आता ती आठवल्यानंतर मला त्या गोष्टीचा अर्थ कसा काढायचा हे तर माझ्या हातात आहे पूर्णपणे. म्हणजेच काय की जर एखादी नेगेटिव्ह मेमरी आली आणि तुम्ही त्या क्षणी स्वतःला मेसेज काय देताय की हे असं माझ्या आयुष्यात घडलंच कसं, हे घडायलाच नको होतं, किंवा हे घडलंय म्हणजे काहीतरी खूप भयंकर घडलेलं आहे आणि हे घडल्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं, हे घडलं नसतं तर ते माझं मोठं नुकसान झालं नसतं, किंवा मी त्यावेळेला असं वागलो असतो तर असं झालं नसतं. तर मुळात मी ह्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ केलेला होता की जर तरच्या गोष्टी, म्हणजे असं झालं असतं तर तसं झालं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप काल्पनिक आहे, त्याला वास्तवाचा कुठलाच आधार नाही आहे. त्या वेळेप्रसंगी त्या गोष्टी घडलेल्या असतात आणि आपण त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन ते निर्णय घेतलेले असतात. त्यामुळे आत्ता त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. मग आता आपण जर हे काही नेगेटिव्ह सेल्फ टॉक जे बोलतो आहोत की ती नेगेटिव्ह मेमरी आल्यानंतर हे असंच का घडलं, तसंच का घडलं, आणि ते घडलं म्हणजे माझ्या आयुष्यात खूप काहीतरी भयंकर घडलेलं आहे, किंवा माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं, किंवा जे काही जो काही प्रसंग असेल आणि त्यानुसार तुम्ही जो काही संदेश मेसेज स्वतःला देताय त्या गोष्टीचा अर्थ जो तुम्ही लावता आहात त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, ना की ती आठवण आल्यानंतर तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे विरुद्ध परिस्थिती तुम्ही अनुभवून बघा की तीच आठवण तुम्हाला येते आणि तुम्ही ना तुमचं सेल्फ टॉक बदललेलं आहे. तुम्ही खूप वास्तविक गोष्टी स्वतःला सांगताय, प्रॅक्टिकल गोष्टी सांगतायत की ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, जो भूतकाळ होता आणि त्या परिस्थितीनुसार ती गोष्ट घडली. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, त्यापैकी ती एक होती, किंवा त्यावेळेला त्या गोष्टींचा मला अंदाज न आल्यामुळे ती गोष्ट माझ्या बाबतीत घडली. किंवा माणसं आणि परिस्थिती याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नसतो, म्हणून तो कंट्रोल माझाही नव्हता आणि त्या गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यामध्ये. मग आता मी त्याच गोष्टीला खेचत आणण्यापेक्षा मी त्या गोष्टीला एका अंतरावरती, एका डिस्टन्सवरती ठेवेन आणि त्याच्यातून मला काय फक्त चांगलं घ्यायचं आहे किंवा कुठल्या गोष्टी मला भविष्यासाठी उपयोगी पडणार आहेत फक्त त्याच्यावरती माझं लक्ष जाईल की कुठल्या चुका मला टाळायच्या आहेत किंवा कुठले धडे घेऊन मला पुढे जायचं आहे, कुठलं लर्निंग मला मिळालेलं आहे, कुठली शिकवण मला त्या प्रसंगाने आणि त्या आठवणीने, त्या कडवट अनुभवानंतर मला मिळालेली आहे, मला त्याच्यावरती लक्ष देऊन मला पुढे जायचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये माझ्या चुका होणार नाहीत किंवा भविष्यामध्ये असा अनर्थ किंवा ज्या काही नेगेटिव्ह गोष्टी घडू शकतात त्या टळू शकतील, त्या टाळल्या जाऊ शकतील. तर अशा पद्धतीने एक दृष्टिकोन आपण इथे डेव्हलप करू शकतो. आणखीन एक गोष्ट आपण स्वतःला ही सांगू शकतो की आता हा माझा भूतकाळ आहे आणि आत्ता जे चालू आहे तो माझा वर्तमान काळ आहे. मला माझ्या वर्तमान काळावरती, आता प्रेझेंटवरती मला फोकस करायचा आहे आणि आज जे काही मी करेन, जो काही माझा विचार असेल, जे काही माझं काम असेल त्याचेच रिझल्ट्स मला पूर्णपणे भविष्यामध्ये मिळणार आहेत. माझ्या बाबतीत जे काही घडलं पास्टमध्ये किंवा जी काही माझी मेमरी आहे तो माझ्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे आणि त्याच्यामुळे आत्ता काहीही परिणाम होऊ न देणं आत्ताच्या वर्तमान काळावरती हा चॉईस माझा आहे, हा कंट्रोल माझा आहे आणि तो मी होऊ देणार नाही. मी जास्तीत जास्त आत्ता चांगल्या गोष्टी करेन आणि भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी मी आकर्षित करेन स्वतःच्या आयुष्यामध्ये. हा एक विचार झाला. पुढचा एक महत्त्वाचा विचार असा आहे की जसं माझ्या बाबतीत नेगेटिव्ह गोष्टी घडल्या आहेत तशाच इतरांच्याही बाबतीत त्याच्याही पेक्षा वाईट घडतात किंवा त्याच्याही पेक्षा त्रासदायक घडतात, जे आत्तापर्यंत आपण ऐकलेले असतात, बघितलेले असतात. तर निदान तेवढं माझ्या आयुष्यात घडलं नाही याच्यासाठी थँकफुल राहणं, आभार व्यक्त करणं देवासाठी किंवा निसर्गासाठी की ते नाही घडलं. तेवढ्या गोष्टी जर घडल्या असत्या तर त्याच्यामुळे जास्त त्रास झाला असता, म्हणजे आत्ता जे काही घडतंय त्याच्याही पेक्षा जास्त त्रास झाला असता. जो त्रास घडला नाही ह्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये जे काही अजून वाईट घडलेलं आपण बघितलेलं आहे निदान तेवढं झालेलं नाही आहे ह्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर आपण तो बाहेर पडलो आणि आपण पुन्हा आपल्या आयुष्याला सुरुवात केली ह्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं, ह्याच्यामुळे आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग वाढायला लागेल आणि त्या नेगेटिव्ह मेमरीपासून ना आपला होणारा जो त्रास आहे तो आपल्याला नक्की कमी करता येईल. आणि अजून एक महत्त्वाचा विचार इथे असा आहे की ती जी काही नेगेटिव्ह मेमरी आहे ती आपल्या आयुष्यातला एक छोटा भाग आहे.
ते आपलं पूर्ण आयुष्य नाही आहे. आपलं पूर्ण आयुष्य बरंच मोठं आहे, बरंच वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. फक्त ती नेगेटिव्ह मेमरी आपल्या आयुष्यातला एक छोटासा भाग आहे असं समजून जर आपण त्याच्याकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर ही गोष्ट आपल्याला त्या नेगेटिव्ह मेमरीपासून होणाऱ्या त्रासापासून वाचवू शकते. आपण त्या त्रासाला जर स्वीकारलं की ही मेमरी मला थांबवण्यासाठी मला अट्टाहास करायचा नाहीये, मला प्रयत्न करायचे आहेत, मला त्या त्रासातून बाहेर पडायचं आहे, मला इतर गोष्टींवरती माझं लक्ष जास्त केंद्रित करायचं आहे, पण मला तो हट्ट धरायचा नाही आहे स्वतःसाठी की मला कसंही करून त्याच्यावर सुटका हवी आणि ती नेगेटिव्ह मेमरी यायला नाही पाहिजे, ती आठवणच नाही यायला पाहिजे आणि ती आठवण कायमची जायला पाहिजे. इतकं जर आपण करत असू तर त्याने आपल्या मनावरती एक ताण येतो, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळे, त्या ताणामुळे ती नेगेटिव्ह मेमरी जास्त वाढते. हा अनुभव तुम्ही घेतला असेल बऱ्याचदा की तुम्ही जितकं एखाद्या गोष्टीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करता तेवढी ती गोष्ट तुम्हाला आणखीन जवळ खेचते तुमच्या. म्हणूनच आपल्याला कुठलाही अट्टाहास न करता, कुठलंही प्रेशर न देता, अगदी शांतपणे स्वीकारून आपल्याला त्या नेगेटिव्ह मेमरीचा जो होणारा त्रास आहे तो कमी करायचा आहे. त्याच्यासाठी मी म्हटलं तसं हे जे काही विचार आत्ता आपण बोललो त्या विचारांचा अवलंब करा. ते जास्तीत जास्त लिहून काढा दिवसभरामध्ये. तुमच्या मनामध्ये ते सतत घोळवत राहा, दीर्घश्वसन करताना सुद्धा, इतर काही कामं करत असताना सुद्धा. आणि हे सतत घोळवून काय होईल, तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागाल आणि मग ती नेगेटिव्ह मेमरी जरी आली तरी होणारा त्रास आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येईल. त्यामुळे ह्या करून बघण्याच्या गोष्टी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.